या महिन्यामध्ये गणेशाला दुर्वा देण्याचं खूप मोठं शास्त्र आहे. या महिन्यामध्ये भगवान विष्णूला तुळशी दळ अर्पण करायचं खूप मोठं महत्व आहे. या महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या पूजेचं खूप मोठं महत्व आहे. तुळशी दळ भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, पवित्र कार्तिक महिन्यामध्ये अन्नदानाचं सुद्धा खूप मोठं महत्व आहे. आणि आपल्या गावामध्ये यावर्षी ते सर्वांच्या अति उत्साहाने, आनंदाने आणि सर्वजणाने मनावरती घेतलं. ही महादेवाची मोठी कृपा आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या पंक्ती आहेत त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. या वर्षी आपल्या समाधी सोहळ्याचं मला वाटतं 110वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी 11वं वर्ष आहे. आणि पुढच्या वर्षी केवळ कथेला येतात, कीर्तनाला येतात तेवढ्याला जेवण नाही, तर अख्खं गाव आपल्याला जेव घालायचे. 8 दिवस अख्खं गाव. घरी स्वयंपाकच करायचा नाही. नाश्त्यापासून तर दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सुद्धा पंक्तीला. घरी काही 7 दिवस बनवायचंच नाही, बिलकुल नाही. काला झाल्यानंतरच घरी स्वयंपाक झाला पाहिजे. घरचे जर नाही आले तर त्यांना म्हणा मी घरी स्वयंपाक करणार. 7 दिवस इथंच प्रसाद, सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या भोजनापर्यंत. 11 वर्ष. आणि दुसरी एक चिंता अशी निर्माण होते, नेमकं आपलं निवेदन काय होतंय 5-6 दिवस अगोदर होते. पुढच्या वर्षी तसं नाही, 1 महिनाभर कमीत कमी अगोदर सगळ्यांच्या तारखे. आणि माझी एक विनंती आहे, माझ्या तारखेचं टेन्शन घेऊ नका. दुसरी कोणाचीही कथा घेतली तरी मी 7 दिवस इथं राहणार म्हणजे राहणार. कथा कोणाची घ्या. मला याच वर्षी मीटिंगला यायचं होतं, परंतु कन्फ्युजन चालू होतं कोणाची कथा घ्यायची. मी आलो तर मी विचार केला यांच्यावर दबाव पडेल की महाराजासमोर कसं म्हणावं दुसऱ्या महाराजाला सांगायचं. माझी काही तक्रार नाही, कोणतेही महाराज बोलवा, मला सिद्धेश्वरावरती अंतःकरणातून प्रेम आहे. त्यामुळे महाराज कोणते जरी आले तरी उलट मला तर बरं आहे, मी समोर बसून कथा ऐकेल. रोज कथा सांगतोय, आता पळपळ एवढी वाढली तुम्हाला सांगतो, रोज कथा आहे रोज. म्हणून आपल्याला पुढच्या वर्षी मला सिद्धेश्वराचा हा सोहळा मोठा होताना पाहायचा आहे. पुढच्या वर्षी 11 वर्ष आहे, 111 वर्ष आहे. आणि मोठ्या आनंदामध्ये संपन्न करायचा सोहळा हा. विशेष रूपाने पुढच्या वर्षीच्या पंक्तीचं नियोजनही सुंदर राहील. पुढच्या वर्षी 21 जणांची पंगत राहील. आणि मी विशेष रूपाने ज्यांनी अन्नदानाचं निवेदन केलंय, आमचे रोशनराव असतील, सगळे तरुण मंडळ, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तरुणांनी निवेदन हातामध्ये घेतले. मला ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. आता सर्वांचे नाव माझ्या पाठ नाही, रोशनचे एकट्याचं नाव पाठ आहे म्हणून त्याचं बिचारायचं एकट्याचं असं काही म्हणू नका की महाराजांनी त्याच नाव घेतलं. हे नाव लय अवघड आहेत पहा, नाव घेणं लय अवघड आहे. सगळं त्यांचं तरुण मंडळ, त्यांच्या सर्वांकरता एकदा पुन्हा टाळ्या वाजवा. सुंदर निवेदन चालू आहे, स्वयंपाक चालू झाला, मी मगाशी चौकशी केली. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, 6 वाजेपर्यंत मी कथा सोडणार. कारण पंगत आहे. 12चा टाइम मी 1 वर आणलाय, 1चे तुम्ही 1:30 वाजवलेत. तुमच्याकडून अर्धा तास लेट झाला म्हणून माझ्याकडून आणखी अर्धा तास लेट झाला म्हणून काय होणार आहे. आणि 2 दिवस माझी थोडीशी धावपळ होती, तिकडचं मला इकडे भरून काढावं लागणार आहे. कारण शास्त्र म्हणतं, जो आपल्या कामात कंजूसी करतो त्याला नरकात जावं लागतं. म्हणून मी काही कंजूसी करणार नाही. 2 दिवस धावपळ असल्यामुळे थोडासा वेळ कमी घेतलाय. आज बिलकुल बिंदास बसायचंय, आज काही टेन्शन नाही. आणि हे 7 दिवस केवळ सिद्धेश्वराचे आहेत, केवळ सिद्धेश्वराकरता. वर्षभर तर आपले काम आहे. आणि एक सांगू का, इथून उठलं का टेन्शन लगेच सुरू होत आहे. इथं बसल्यावर काही टेन्शन नाही, इथून उठले का लगेच टेन्शन सुरू होत आहे. घरी गेल्यावर काय करायचंय, उद्याचं नियोजन काय, उद्या त्याची शाळा उघडायची, त्याला डब्याला भाजी कोणती द्यायची. काही काही माता मावल्या तर झोपीत 2-3 भाज्या बनवतात. उठून पाहते तर आत्ताशी 2 वाजलेत.
त्याला बटाटा आवडत नाही, टमाटा केलं. टमाटा आवडत नाही, वांग केलं. 2-3 भाज्या तर झोपीच झाल्या. उठून पाहिलं तर आत्ताशी 2 वाजले. टेन्शन मला सांगायचं, तुमच्या डोक्यामध्ये जे चालू आहे ते सारखं तुम्हाला झोपेत सुद्धा परेशान करतं. म्हणून माझी विनंती आहे, 7 दिवस एवढे सिद्धेश्वर ही बॅटरी चार्ज करायचे दिवस आहे. 7 दिवस म्हणजे, आणि मला वाटत होतं यावर्षी 7 दिवस काही तुम्हाला अडचण येणार नाही, परंतु याही वर्षी सुतक यावर्षीही अडचण आली. मला वाटत नव्हतं यावर्षी येईल. माझी एक विनंती, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. तुम्ही सिद्धेश्वराचं निवेदन जरा लवकर करत जा, तो अडचण नाही येऊ देणार. तुम्ही जरा लेट होताय. कमीत कमी महिना 1.5 महिना अगोदर या कार्यक्रमाचं नियोजन पाहिजे. आणि 7व्या दिवशी मी तुमच्याकडे एक जिम्मेदारी देणार आहे. 7व्या दिवशी, ती आज नाही सांगणार, ती 7व्या दिवसाची जिम्मेदारी आज नाही सांगणार, ती 7व्या दिवशी सांगेल. माता माऊल्यांकडे पुढच्या वर्षीचं निवेदन देणार आहे मी, छोटस. मी सांगत होतो भगवंतावरती काय अर्पण केल्यानंतर काय मिळतंय, अर्पणाचा विधी. आज आपल्या कथेचा 3रा दिवस आहे. शिवमहापुराणामध्ये भगवान सूत महाराजाने या पोथीवरती बेल वाहण्याचं खूप मोठं शास्त्र सांगितलं. याची संख्या सांगितली. पहिल्या दिवशी कथा सुरू झाल्यानंतर 5 बेल अर्पण करावेत. दुसऱ्या दिवशी 7 बेल अर्पण करावेत. तिसऱ्या दिवशी 11 बेल अर्पण करावेत. चौथ्या दिवशी 21 बेल अर्पण करावेत. 5व्या दिवशी 31 बेल अर्पण करावेत. 6व्या दिवशी 41 बेल अर्पण करावेत. आणि 7व्या दिवशी 51 बेल अर्पण करावेत. असं या ग्रंथाच्या पूजनाचं, बेल अर्पण करण्याचं महत्व आहे. आता 2 दिवस गेले आपले, म्हणजे 2 दिवस गेले म्हणजे आजचा 3राही गेल्यासारखाच आहे. आता कुठं बेल आणा म्हणा. मग आता 3 दिवस गेले. फक्त कथा संपल्यानंतर डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करून शिवमहापुराण डोळ्यासमोर आणायचं आणि पहिल्या दिवसाचे 5 डोळे बंद करून बेल व्हायचे. दुसऱ्या दिवसाचे 7 डोळे बंद करून व्हायचे आणि आजचे बी राहिलेत 11, ते 11 सुद्धा क्रमाने 11 व्हायचे. बेल वाहताना एकदम 11 नाहीये, एक एक. किती सांगितली संख्या? एक एक. 11 बेलाचा संकल्प एक एकच व्हायला सामना. तुम्ही जर एकदम 11 बेल वाहिले तर एकच बेल वाहिलेलं पुण्य मिळते. 11 जरी वाहिले तर एकच बेल वाहिल्याचं पुण्य. तुम्ही 1,00,000 जरी बेल एकदम ठेवले तरी एकच बेल अर्पण केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून महादेवावरती ज्यावेळी तुम्ही डोळे बंद कराल त्यावेळी एक एक बेल अर्पण करताय या भावनेतनं. ग्रंथावरती एक एक बेल ठेवताय. म्हणले असं क्रमाने बेल अर्पण केल्यानंतर काय मिळेल? असं क्रमाने जर बेल वाहिलं तर शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, हे बेल तुमची मनोकामना पूर्ण करणार आहे. आणि शिवमहापुराणामध्ये तर वर्णन आलं, म्हणले शिवमहापुराण कथा चालू असताना बेलाचं झाड जर लावलं, शिवमहापुराण कथा चालू असताना जर बेलाचं झाड लावलं तर शिवमहापुराणामध्ये काही ठिकाणी वर्णन आलं, लिंग पुराणामध्ये कमी संख्या सांगितली, शिवमहापुराणामध्ये संख्या सांगितली. म्हणले शिवमहापुराण कथा चालू असताना जर बेलाचं झाड लावलं आणि ते जर बेलाचं झाड लहानचं मोठं केलं तर 1 कोटी कन्याचं कन्यादान केल्याचं पुण्य मिळतंय. किती? आता इथं 1 कन्यादान करायचे म्हणल्यानंतर किती परेशानी आहे तुम्हाला माहिती आहे. आणि पुराणामध्ये सांगितलं, म्हणले कन्यादान केल्यानंतर जर गोदान केली, गाय दान केली तर कन्यादानाचं पुण्य मिळतं, नाही तर कन्यादानाचं पुण्य मिळत नाही. पूर्वीचे लोक मुलीचं लग्न झाल्यानंतर गाय दान करत होते. किती हुशार माणसं होते पूर्वीचे.
गाय दान करे. ही गाय लग्नाच्या अगोदरच प्लॅनिंग राहायचंय. ही गाय आहे ना आमच्या ताईचं लग्न झाल्यावर तिला द्यायची, ही आमच्या दिदीला द्यायची. हे पूर्वीच्या लोकांचं प्लॅनिंग आहे. आता गाय द्यायची प्लॅनिंग नाही. आता म्हणतात ते गोदरेजचं फ्रीज. गाय दान केल्याशिवाय कन्यादानाचं पुण्य मिळत नाही. आणि कन्यादान करणं किती कठीण आहे. म्हणून शिवमहापुराणामध्ये सोपा पर्याय सांगितला. म्हणले ज्याच्या घरी कन्या नाही, ज्याला मुलगी नाही, मुलीची इच्छा असताना सुद्धा मुलगी झाली नाही, अशा व्यक्तीला कन्यादानाचं पुण्य मिळावं याकरता शिवमहापुराणामध्ये सोपा पर्याय सांगितला. म्हणले शिवमहापुराण कथा चालू असताना बेलाचं झाड लावा. आणि झाड लावल्यानंतर आई जशी आपल्या बालकाला जपते, नाहीतर तुम्ही द्यायचे लावून कथेत झाड झाल्या मोकळ्या. आणि एक सांगू का, शेळी बेलाचं झाड खात नाही. बेलाची एक विशेषता आहे, शेळी बेलाचं पान खात नाही, शेळी बेलाचं झाड खात नाही. तुम्ही पहा शेळीला कधी बेलाची फांदी तिच्या तोंडासमोर धरा, बेल शेळी खात नाही. आता ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांनी कथा झाल्यावर प्रयोग करा, ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी दुसऱ्याच्या गोट्यात जाऊन प्रयोग करा. बेल खाते की नाही, शेळी बेल खात नाही. जशी कन्या लहानची मोठी करतात, तसं बेलाचं झाड लावल्यानंतर लहानचं मोठं करावं लागतं. जशी बालकाला आई जपते, दुग्ध पान करते, त्याची भोजनाची व्यवस्था करते, तसं बेल लावल्यानंतर आपल्या त्या बेलाच्या झाडाची पाण्याची व्यवस्था करावी लागते. जसं बालकाला जपता त्या पद्धतीनं जर बेलाची काळजी घेतली तर शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, कोटी कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचं खूप मोठं शास्त्र आहे. बेलाच्या झाडाखाली ब्राह्मण देवतेला पत्नी सहित जेवू घातलं. बेलाच्या झाडाखाली ब्राह्मण देवतेला सहपरिवार पत्नी सहित जेवू घातलं तर शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, पत्नी सहित मुलासहित जर बेलाच्या झाडाखाली ब्राह्मण देवतेला खिरीचं आणि पुरीचं जेवण दिलं तर शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्ती होते. बेलाच्या प्रदक्षिणेचं महत्व आहे, बेलाच्या झाडाचं पूजेचं महत्व आहे, बेलाला पाणी घालण्याचं महत्व वेगळं आहे. बेलाला किती प्रदक्षिणा घातल्या, मला प्रत्येक देवतेचं प्रदक्षिणाचं सुद्धा शास्त्र आहे. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा, गणपतीला 4 प्रदक्षिणा, दुर्गेला देवीला 1 प्रदक्षिणा. देवीची प्रदक्षिणा किती? 1. ज्यावेळी देवीच्या मंदिरामध्ये जातात त्यावेळी देवीला 1च प्रदक्षिणा करायची. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अर्धीच प्रदक्षिणा. आणखी एक जवळ येऊन सांगू का, देवाला आरती ओवाळण्याचं सुद्धा शास्त्र आहे. आरती किती वेळा ओवाळावी याचं सुद्धा शास्त्र आहे. म्हणले जेवढ्या वेळ आरती चालन तेवढ्या वेळ नाही, आरती ओवाळताना सुद्धा 14 वेळा आरती ओवाळावी. किती वेळा? 14 वेळा. सर्व अंगावरनं 7 वेळा, पूर्ण अंगावरनं 7 वेळा, भगवंताच्या चरणापाशी 4 वेळा, भगवंताच्या नाभी कमळापाशी 2 वेळा आणि भगवंताच्या मुखावरती 1 वेळा, अशी 14 वेळा आरती ओवाळण्याचं शास्त्र आहे. आरतीला पत्नीनं कोणत्या बाजूला उभा राहावं याचं सुद्धा शास्त्र आहे. कोणत्या बाजूला? म्हणा जिकडनं जागा भेटन तिकडनं. डाव्या साईडनी गर्दी असेल तर उजव्या साईडनी, उजव्या साईडनी गर्दी असेल तर डाव्या साईडनी. आरतीला पत्नीनं कोणत्या बाजूला उभा राहावं? शिवमहापुराण कथा सांगते, धर्म कार्य करण्याकरता, यज्ञ करण्याकरता, दान करण्याकरता, आरती करण्याकरता पत्नीनं आपल्या पतीच्या उजव्या हाताला उभा राहावं. कोणत्या हाताला? उजव्या. आणि संसार करताना पत्नीनं आपल्या पतीच्या डाव्या हाताला उभा राहावं. नेमकं आता उलट झालंय, संसार करताना उजव्या हाताला होते. उजव्या हाताला होती म्हणजे त्यांना सांगते तुम्हाला हे जमत नाही,
तुम्हाला ते जमत नाही. नाही, डाव्या हाताला शोभते. म्हणून तुम्ही प्रवासाला जर निघाल्या, जर तुमची घरची गाडी असेल तर तुम्ही पहा आपल्या गाड्यांचं सुद्धा नियोजन कसं आहे. पती उजव्या हाता गाडी चालवायला बसला तर पत्नी ऑटोमॅटिक डाव्या हाताला येते. आता पत्नी बसली तर त्याचं मी काही सांगू शकत नाही. हे फक्त भारतामध्ये. विदेशामध्ये जर गेले तर स्टेरिंग राईट साईडला नाही, लेफ्ट साईडला आहे. भारतामध्ये हे फक्त आहे आणि हे सर्व शास्त्र भारतातलं आहे. म्हणून आरती करताना उजव्या हाताला उभा राहावं, यज्ञ करताना उजव्या हाताला, दान करताना उजव्या हाताला. आणि शिवमहापुराणामध्ये सांगितलं कथा श्रवण करताना दोघा पती पत्नीनी कथा श्रवण करावी, शास्त्र आहे. सर्वांनी सर्वांनी सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा 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 ओम नमो सिद्धेश्वरा 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 ओम नमो श्री सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा 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 ओम नमो श्री सिद्धेश्वरा 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 कथा दोघांनी ऐकावं म्हणल्यावर लाईट सुद्धा घाबरली. तिला माहिती महादेव येणार, महादेव येणार. ज्यांचे महादेव आले त्यांच्या करता टाळ्या वाजवा.
ज्यांचे नाही आले त्यांच्या करता पण जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल त्यांच्या करता का टाळ्या? कारण ते नाही आले, कमीत कमी तुम्हाला तरी येऊ दिलं ना. हे काय कमी आहे का? तुम्हाला येऊ दिलं हे काय कमी आहे का? म्हणून जोरात वाजा टाळ्या त्यांच्या करता. गावाला जाताना ते तुमच्या सोबत असतात, माहेरी जाताना ते तुमच्या सोबत असतात. कमीत कमी कथेला एकटेला येऊ दिलं हे काय कमी आहे का? आणि माझी विनंती आहे, आज 3रा दिवस आहे, उद्या घरी गेल्यानंतर महादेवाला विनंती करा की आता आणखी 4च दिवस राहिले, चला ना कथेला, चला ना कथेला. हट्ट धरा. कमीत कमी कथेला नाही तर शेवटच्या आरतीला तरी चला. ते म्हणले आरतीला सुद्धा नाही जमणार, तर माझी एक विनंती आहे, महादेवाची घरीच तुम्ही आरती करा, काही अडचण नाही. ते बी तुमचे महादेवच आहे. नाही आले तरी घरीच आरती करा आणि घरीच राहा म्हणा, काही अडचण नाही. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, म्हणले जोडीनं कथा ऐकावी, जोडीनं. लग्न झाल्यानंतर शिवमहापुराण कथा, कोणतीही कथा, यज्ञ दोघाशिवाय अपूर्ण आहे, दान दोघाशिवाय अपूर्ण आहे. म्हणून माझी इथं बसलेल्या ज्यांचं लग्न राहिलंय अशा कन्याला विनंती आहे, तुम्हाला जर कथा आवडत असेल तर ज्याला पसंत करणार आहे त्याला सुद्धा कथाच आवडावी, नाही तर तुम्हाला आवडायची कथा आणि त्याला आवडायची शांताबाई. तो मारायचा गिरके फिरके आणि तुम्ही कथेला. म्हणून माझी विनंती आहे, संसारामध्ये संपत्ती नाही जुळली तरी चालेल, संसारामध्ये हाईट नाही जुळली तरी चालेल, संसारामध्ये कलर नाही जुळले तरी चालेल, संसारामध्ये पती पत्नीचे दोघांचे विचार जुळले पाहिजे. संसार हा विचारावर डिपेंड आहे. जर दोघांचे विरोधी विचार असतील तर घरात किती समाधान असू द्या, दोघांची हाईट सारखी असू द्या, लोक म्हणतात वा वा काय जोडी आहे, काय सुंदर जोडी आहे, बहीण भावासारखे दिसतात, किती सुंदर जोडी आहे. ही जोडी नुसती दुसऱ्या करताय, घरी जाऊन पहा एक भांडण नीट नाही, सगळे चेपटे बेपटे झालेले. का? म्हणले हिनं त्याला फेकून मारलेलं, त्याने हिला फेकून मारलेलं. काय समाधान आहे का त्या जोडीचं? ती नुसती जगाला पाहिला. म्हणून ज्यावेळी विवाह करता त्यावेळी बाकी नाही काही जुळलं तरी चालेल, विचार जुळले पाहिजे. विचार जुळणं खूप कठीण आहे. आणि सांगू, जोपर्यंत विचार जुळत नाही तोपर्यंत संसारात सुखच नाही. विचार जुळणं खूप महत्वाचं आहे. भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो, महादेवाला अशा काही अनेक प्रिय वस्तू आहेत, अनेक प्रिय पदार्थ आहेत. महादेवाला अक्षदा अति प्रिय आहे, महादेवाला बेल अति प्रिय आहे. परंतु ऋषींनो, या महादेवाविषयी बोलण्या अगोदर महादेवाने कथा श्रवण करण्याचा नेम दोघांना का घातला याचं थोडस विस्तृत वर्णन करतो. कारण हा नेम महादेवाने चालू केलेला आहे. कथा दोघांनी ऐकावी याचा नेमच महादेवाने चालू केला. म्हणले महादेवाने कधी जोडीने कथा ऐकली? एक सांगू का, महादेवाने कथा ही जोडीने ऐकले. आणि महादेवाने पहिली कथा जर कोणाला सांगितली असेल तर पार्वतीला सांगितली. एक बार त्रेता जुग माही, शंभो गए कुंभजरी सिपाही, शंभो गए कुंभजरी सिपाही, संग सती जग जनन भवानी, संग सती जग जनन भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी,
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. महाराज वर्णन आलं म्हणले एक वेळा त्रेतायुगामध्ये भगवान शंकर आपली पत्नी सती या सतीला घेऊन कथा ऐकण्याकरता कुंभज नावाच्या ऋषीकडे गेले. आणि ज्यावेळी कुंभज नावाच्या ऋषीकडे भगवान शंकर कथा श्रवण करण्याकरता गेले त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन येतं महादेवाला कथा ऐकायला आलेलं पाहून त्या कुंभज ऋषीला एवढा आनंद झाला की महाराज कुंभज ऋषीने महादेवासहित सतीची पूजा केली. महादेवासहित सतीची पूजा केली. महादेवाच्या पाया पडले, सतीच्या पाया पडले. आणि पुराणामध्ये असं वर्णन आलं म्हणले ज्यावेळी महादेवाच्या पाया कुंभज ऋषी पडले त्यावेळी या सतीच्या मनामध्ये संशय आला. म्हणले ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला आलो तो कथा सांगणारा जर पाया पडतो तर कथा काय सांगेल. संशय. कुंभज ऋषीचा दर्शन घेण्याचा भाव वेगळा आहे, सतीचा दर्शन घेतल्यानंतरचा भाव वेगळा आहे. कुंभज ऋषीनं दर्शन या करता घेतलं हे महादेव आहेत, ही जगत जननी आहे. परंतु या जगत जननीला याच्या स्वतःची किंमत स्वतःला कळाली नाही. आणि एक सांगू, कधी कधी स्वतःला स्वतःची किंमत कळत नाही. आणखी जवळ येऊन बोलू, जर स्वतःची किंमत स्वतःला कळाली असती तर माणसं दारू पिऊन हिंडले नसते. दारू पिऊन स्वतःची किंमत कळाली नाही म्हणून, या शरीराची किंमत कळाली नाही म्हणून दारू पितात. या शरीराची किंमत कळाली नाही म्हणून पुड्या खातात. खरं किंमत कळाली असती तर पुड्या खाल्ल्या असत्या. एक किडनी बदलायची म्हणल्यानंतर कमीत कमी 1.25 कोटी खर्च आहे. किती? एक किडनी करता किती? 1.25 कोटी. आता एक नांदेडच्या माझ्या मला गुरुबहीण मानणाऱ्या, आता त्यांनी किडनी बदलली. इथं महाराष्ट्रात कोणाची मिळाली नाही, कलकत्त्याला किडनी बदलली. तर किडनीला बदलण्याकरता 1 कोटी खर्च आला. किती? 1 कोटी. नुसतं महाराज गोळ्या देण्याकरता आणि सलाईन वगैरे देण्याकरता जी महाराज सिस्टर ठेवली तिचा महिन्याचा 12 तासाचा पगार आहे 30,000 रुपये. नुसती 12 तास ड्युटी करते, गोळ्या द्यायच्या, औषधी द्यायची, सलाईन लागली तर सलाईन द्यायची. महाराज किती खर्च आहे महिन्याचा तिचा? 30,000 रुपये नुसतं एवढ्या कामाचं घेते. 1 कोटी रुपये नुसते एका किडनीला लागले. तर आम्हा तुम्हाला सर्वांना किती किडन्या आहेत? 2 आहेत. कशा मिळाल्यात? फुकट मिळाल्यात. लिव्हर जर बदलायचं झालं तर लिव्हरचा खर्च किती माहिती आहे? शरीराची किंमत कळाली नाही, हे फुकट मिळालंय. आणि ज्यावेळी तुमची स्वतःची तुम्हाला किंमत कळणार नाही त्यावेळी तुम्ही महाराज दुसऱ्याची काय किंमत करणार आहे? तुम्हाला स्वतःचीच किंमत नाही. दारू पिल्यानंतर बायकोला शिव्या देतो, मुलाला शिव्या देतो, गल्लीत शिव्या देतो, त्याला स्वतःचीच किंमत कळाली नाही, परिवाराची काय किंमत कळणार? जर त्याला स्वतःची किंमत कळाली असती तर तो पिलाच नसता. आज सतीच्या जीवनामध्ये तेच घडलं. सतीला स्वतःची किंमत कळाली नाही. स्वतः जगत जननी आहे परंतु स्वतःची किंमत कळाली नाही. हिने मनामध्ये संशय धरला की आम्ही ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो आमचं दर्शन घेतो, हा काय कथा सांगणार आहे? आणि महादेवाने ज्यावेळी पाहिलं, माझं दर्शन घेतलं, त्यावेळी महादेवाला एक विशेष वाटलं. म्हणले मी ज्याची कथा ऐकायला आलो तो किती महान आहे, आज माझं दर्शन घेतो. आणि एक सांगू, सृष्टी मोठी नाही, माणसाची दृष्टी मोठी आहे. सृष्टी मोठी नाही,
दृष्टी मोठी आहे. दर्शन महादेवाचंही घेतलं, दर्शन सतीचंही घेतलं, महादेवाची दृष्टी मोठी आहे आणि सतीची दृष्टी छोटी आहे. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला विनंती आहे, कायम दृष्टी मोठी ठेवा, छोटी दृष्टी कधीच ठेवायची नाही. मी 2 पत्र्याचं घर बांधेल असं कधीच म्हणायचं नाही. मी बंगला बांधेल. भिकारी जरी असेल तुम्ही काय म्हणायचं, मी बंगला बांधेल. मी 10,000च्या पगाराची नोकरी करेल नाही. प्लॅनिंग विचार ध्येय असं मोठं ठेवा की मी 1,00,000 रुपये महिन्याची नोकरी करेल. नाही तर आपलं प्लॅनिंगच असं आहे. मुलाला विचारा तुम्ही काय व्हायचंय, ते म्हणतं मला ट्रॅक्टर ड्रायव्हर व्हायचंय. ध्येय पहा. सध्या मुलाचं प्लॅनिंगच एवढं आहे. मुलीला तुम्ही घरी गेल्यावर विचारा तुला काय व्हायचंय, ते म्हणते डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, IPS अधिकारी काहीतरी व्हायचं सांगते. मुलाचं काहीच प्लॅनिंग नाही. मुलं प्लॅनिंगच एवढं सांगतात, आम्हाला ट्रॅक्टर ड्रायव्हर व्हायचंय, काही म्हणतात मला म्हशी सांभाळायच्या. मुली ध्येयवादी आहेत का? त्यांनी मोठं डोक्यात ध्येय मोठं ठेवलंय आणि जेवढं तुमचं ध्येय मोठं तेवढे तुम्ही मोठे होणार म्हणजे होणार. म्हणून लहान ध्येय नाही. म्हणून घरामध्ये राहताना कधीच मुलीविषयी निगेटिव्ह विचार करायचा नाही, कधीच मुलाविषयी निगेटिव्ह विचार करायचा नाही. काही काही माता मावलेला सवय असते कायम निगेटिव्ह विचार. हिचं कसं होतं, हिचं कसं होतं, हिला नवरा कसा मिळतो, हिला सासू कशी मिळते, हिला घर कसं मिळतं, दरिद्री तू म्हणते तसंच भेटतं. आईनं नेहमी म्हणा हिचं चांगलं होईल, हिला चांगला पती मिळेल, हिला चांगलं सासर मिळेल, हिला चांगलंच घर मिळेल, असा कायम जर घरात विचार केला की तसंच होतं. वास्तू देवता दिवसातून तुमचे 3 वेळा शब्द खरं करते. किती वेळा? 3 वेळा. वास्तू देवता दिवसातून 3 वेळा तुमचे खरे शब्द करते. एखाद्या दिवशी तुम्ही जर सतत मुलीविषयी निगेटिव्ह विचार केला की वास्तू देवता म्हणते तथास्तु, तसंच होईल. आणि तुम्ही मुलीविषयी पॉझिटिव्ह विचार केला की वास्तू देवता म्हणते तथास्तु, तसंच होईल. म्हणून नेहमी घरामध्ये चांगले विचार, निगेटिव्ह विचार कधीच करायचे नाही. आमच्याकडे कर्ज होईल, आम्ही कर्ज बाजारी येत नाही. कर्ज जरी असेल तरी या कर्जातून आम्ही या 1 वर्षात नील होऊ, हे कर्ज 1 वर्षात फिटून जाईल, आमचं कर्ज जास्त दिवस राहणार नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह. आता घरी गेल्यावर राहताना पॉझिटिव्ह. पती जर दारू पित असतील तर माझी विनंती आहे, घरात रोज मनामध्ये हाच विचार करा, 1 वर्षाच्या आत यांची दारू सुटणार म्हणजे सुटणार. 1 वर्षानंतर हे दारू घेणार नाहीत. 1 वर्षाच्या आत दारू सुटेल म्हणजे सुटेल. तुम्ही पहा, 1 वर्षानंतर तुम्हाला अनुभूती येईल की खरोखर काहीतरी असा योग येईल की तो 1 वर्षानंतर त्या गोष्टीपासून लांब जाईल. पॉझिटिव्ह विचार. घरात बसले की नेहमी चांगले विचार. आपलं नेमकं उलट होतंय. घरात गेले का लगेच दुसऱ्याचा 7-12 चालू करतो आपण. याचं असं, त्याच्या मुलीचं तसं, त्याच्या मुलाचं असं. हे महाराज काही तर CCTV कॅमेरेच आहेत ओट्यावर बसल्याने. कोण आलं, कोण गेलं, कोणाची नात आली, कोणाची लेक गेली, कोणाचा लेक आला. एखादी बिचारी माहेरी एकटी आली का, एकटीच आली, मग काय तुला घेऊन येईन का? ही CCTV कॅमेरे खेड्यातले. ओट्यावर बसल्या बसल्या सारखी नजर यांची. काही गरज आहे का? वय झालंय, ओट्यावर बसून माळ हातात घ्यावा, जप करावा. आता किती दिवस जगू काही गॅरंटी नाही. याचा त्याचा 7-12 उकरून काय मिळणार आहे? काय होणार आहे चर्चा करून? आणि तुमच्या घरामध्ये बसून, ओट्यावर बसून तुम्ही ज्या चर्चा करता त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतात म्हणजे घडतात. म्हणून शेजारी आली तर तिला म्हणायचं बाई चहा पी, जेवली नसली तर जेवण कर,
परंतु दुसऱ्याचं गारानं माझ्या दारात करू नको. आणि तुला लय हौस तर तुझ्या घरी चल म्हणायचं, तुझ्या घरात बसून चर्चा करू. माझ्या घरी चर्चा करायची नाही. शब्द ऊर्जा ही कायम फिरत राहते, कायम. शब्द संपणारे नाहीये. आणि जी चर्चा तुमच्या घरामध्ये होती तीच एनर्जी घरात निर्माण होते, तीच शक्ती तयार होते आणि त्या गोष्टी घडल्या जातात. म्हणून नेहमी सात्विक विचार. या सतीची आज दृष्टी छोटी झाली, हिनं छोटा विचार केला. म्हणले हा काय कथा सांगणार आहे. आणि महाराज हा दृष्टिकोन झाल्यामुळे कुंभज ऋषीने कथा सांगायला सुरुवात केली, परंतु हिनं ऐकली नाही. ठरवलं की नाही, काय कथा सांगणार आहेत. मन आणि ज्यावेळी हिनं पक्क केलं की आता हे यांच्याकडनं काय कथा ऐकावी, हे आमचं दर्शन करतायत, त्यावेळी सूज्य म्हणतात ऋषींनो, महादेवाने कथा ऐकली परंतु हिचं कथेमध्ये मन लागलं नाही. ही बसलेली कथेमध्येच होती परंतु मन कथेत नव्हतं. बहुधा बऱ्याच जणांचं असं होतं, बसलेले कथेलाच असतात परंतु मन घरी असतं. गडबडीत आले, कुलूप लागलं की नाही. कथेमध्ये मन लागणं ही भगवंताची मोठी कृपा आहे. अभ्यासामध्ये तारुण्यात मन लागणं ही आई वडिलांची मोठी कृपा आहे. तारुण्यात नको तिकडे मन लागणं हे महापाप आहे. मंदिरामध्ये बसल्यानंतर देवाची मूर्ती डोळ्यासमोर येणं, देव डोळ्यासमोर येणं हे पुण्य आहे. आणि सुरुवातीच्या काळाला देवपूजाला बसलो की नेमकं महाराज नको ते डोळ्यासमोर येतं, नको तेच आठवतं. कधी कधी सुरुवातीला असं होतं, ज्यावेळी नवीन नवीन पूजा करायला लागतात त्यावेळी नाही त्याच गोष्टी डोळ्यासमोर, नाही त्याच मनामध्ये येतात. मग तुम्ही म्हणाल अशा वेळी काय करायचं. म्हणले अशा वेळी भगवंत तुमचा आता हळूहळू पाप समाप्त करू लागला. हळूहळू पाप समाप्त होत चालला. तुम्ही नवीन देवपूजाला लागले का, नको ते मनात येणार म्हणजे येणार. नवीन नवीन होत ते का, म्हणले हे मागचं पाप जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत नवीन चांगले भाव येत नाही. आज हिनं कथेविषयी विचित्र भाव मनामध्ये आणले आणि याने कथा ऐकली नाही, नुसती कथेमध्ये बसलेली राहिली. महादेवाने कथा ऐकली आणि महादेवाने कथा ऐकल्यानंतर ज्यावेळी कथा समाप्त झाली त्यावेळी दक्षिणा दिली आणि महादेव आपल्या आश्रमाकडे निघाले. तर भगवंताने लीला अशी केली. महाराज महादेवाने कथा ऐकल्यानंतर मनामध्ये हा विचार केला होता की मला राम दर्शन होईल, मला कथा ऐकल्यानंतर रामाचं दर्शन होईल, हे मनामध्ये आणून कथा ऐकली. म्हणून आश्रमाकडे जात असताना रामाचं दर्शन झालं. सतीला सांगितलं, देवी समोर जे दिसतात ते राजकुमार, ते राम आहेत. एक राम आहेत, एक लक्ष्मण आहे, ज्यांची आपण कथा ऐकून आलो ते राम आहेत. ते पुढे जे रडतायत ते राम आहेत. सीता म्हणली हे राम आहेत. म्हणले हो. म्हणले मग रडतात कशा करता. म्हणले बायको करता. सती म्हणली महादेवा तुमच्यासारखा भोळा महादेव मी आतापर्यंत कुठं पाहिला नाही. म्हणले ते बायको करता रडतायत आणि त्यांना तुम्ही देव म्हणतात. जर बायको करता रडतो तर तो देव कसा. महादेव म्हणले देवी भगवंत लीला करतायत, नाटक करतायत, तू दर्शन घे. सती म्हणले मी दर्शन घेणार नाही. म्हणले मग. म्हणले मी परीक्षा घेईन. देव आहेत का सर्वसामान्य राजकुमार आहेत याची मी अगोदर परीक्षा घेईल. देव असतील तर परीक्षेत पास होतील आणि सर्वसामान्य राजकुमार असतील तर परीक्षेत नापास होतील. परीक्षा घ्यायला निघाली. आणि एक सांगू का, ज्यावेळी स्वतःमध्ये अज्ञान असतं ना त्याच वेळी माणसं दुसऱ्याची जास्त परीक्षा घ्यायला पाहतात.
ज्याला काही येत नाही तोच जास्त शहाणपणा शिकवतो. आज सतीनं परीक्षा घ्यायची ठरवली आणि ज्यावेळी परीक्षा घेण्याचं ठरवलं त्यावेळी महादेवाने सांगितलं, देवी परीक्षा घेऊ नको, ते भगवंत आहेत, लांबून दर्शन कर. सती म्हणली, लांबून नाही, मी आज परीक्षा घेईल. आणि परीक्षा घेण्याकरता निघालेली ती सती भगवान प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता काय करावं असा विचार करू लागली. आणि पुराणामध्ये वर्णन आलं, त्याच वेळी हिनं विचार केला, हे बायको करता रडतायत, सीते करता रडतायत, मी जर सीतेचं रूप धारण केलं आणि जर यांनी मला नाही ओळखलं तर समजायचं हे राम नाहीये. आणि काही अंतरावर गेलेल्या सतीनं सीताजीचं रूप धारण केलं. आणि ज्यावेळी सीताजीचं रूप धारण केलं, एक सांगू का, वेश बदलणं सोपं आहे, परंतु अंतरंग बदलणं खूप अवघड आहे. बाह्य रंग बदलणं खूप सोपं आहे, अंतरंग बदलणं अवघड आहे. हिने वेश सीताजीचा धारण केला, परंतु सीता सारखे गुण हिच्यामध्ये आले नाही. एक सांगू का, ओरिजिनल ते ओरिजिनल आणि डुप्लिकेट ते डुप्लिकेटच. आणखी जवळ येऊन बोलू का, पार्लर ते पार्लरच आणि ओरिजिनल ते ओरिजिनलच. लग्न झाल्यानंतर 15 दिवसाने नवरदेवाला वाटतं ही लग्नात काय होतीस तू, 15 दिवसानंतर काय झालीस तू. आता जी आहे ती ओरिजिनल आहे, लग्नात होती ती डुप्लिकेट होती. आणि ओरिजिनल ते ओरिजिनल. तुम्ही बाह्य रंग किती बदला, ते एक दिवस उघड पडणार म्हणजे पडणार. तुम्ही एखाद्या दिवशी किती हुशारी दाखवले की मला लई भाजी सुंदर येते, एखाद्या दिवशी ही उघडी पडतेच. ही फोडणी युट्यूबला पाहूनच देणारी आहे म्हणून. ओरिजिनल हुशारी वेगळी आणि देखादेखीची हुशारी वेगळी. काही माणसं स्वयंभू हुशार असतात, त्यांना सांगायची गरज नाही. आणि काही जण दुसऱ्याचं पाहून हुशार, दुसऱ्याचं पाहून, तिनं असा ड्रेस घातला, तिनं असं मेकअप केलं म्हणून हिनं असं केलं, हिचं सगळं पावडर दशाला तसं राहिलं. हे देखादेखी. आणि जे तुमचं ओरिजिनल आहे ते तुमचं निज स्वरूप आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. तुम्ही देखाव्यामध्ये कधीच आनंद नाहीये. तुमचं जे असली आहे त्याच्यामध्येच आनंद आहे, डुप्लिकेट मध्ये आनंदच नाही. म्हणून माझी एक विनंती आहे, जगाला तुम्ही पसंत पडो ना पडो, तुम्ही जसे आहात तसे नीट राहिलात तर तेच उत्तम आहे, त्याच्यातच सुख आहे. पार्लरला जाऊन एकदा नवरदेवाला फसवू शकता, परंतु तो आयुष्यभर म्हणेल तू मला पसंत नाहीये, तू माझ्या बरोबर धोका केला, मला लग्नाच वेळेस तू कळाली नाही. आयुष्यभर म्हणेल. परंतु पाहायला आला आणि तुम्ही ओरिजिनल रूपामध्ये गेला तर एकदा नापसंत करेल, एकदा म्हणेल ही मला पसंत नाही. परंतु महाराज पार्लरवाली जरी पसंत केली तर आयुष्यभर म्हणत राहील ही मला पसंतच नव्हती, गडबड झाली. मग मला सांगा, आयुष्यभर चुकीचं म्हणून घेण्यापेक्षा एकदा चुकीचं म्हणून घेतलेलं काय वाईट आहे का? म्हणून तुम्ही जसे आहात तसे, ओरिजिनल जसे आहात तसा, जग पसंत करो ना करो. आणि आणखी जवळ येऊन सांगू का, जगाला आवडण्याकरता राहूच नका. तुमच्यात आणि बावलीमध्ये काहीच फरक नाही, तुम्ही जसे आहात तसे. जगाला आवडण्याकरता तुम्ही कधीच बदलू नका. आज सतीकडनं चूक झाली, वेश बदलला, परंतु गुण नाही बदलू शकले. ज्यावेळी सीताजीचा वेश धारण केला त्यावेळी भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे चालू लागले. पूर्वीच्या पत्न्या पतिदेवाच्या माग चालत होत्या, नेम होता.
दोघं जर पती पत्नी प्रवासाला निघाले तर पत्नी पाठीमाग पती समोर. आताच मी सांगत, आता आणखी खेड्यात बरं आहे, शहरात जर तुम्ही गेले तर मुलगा पतीकड, कपड्याची बॅग पतीकड, ही नुसती पर्स घेऊन चालते पुढं. आणि त्यालाच परत म्हणते तुम्हाला तर चालायला स्पीडच नाही, मी तुमच्यापेक्षा जास्त स्पीड न चालते. सर्व वज त्याच्या डोक्यावर, कसं स्पीड वाढन त्याच. त्याला फार कुली करून ठेवलंय आणि तुम्हाला स्पीड नाही, ही मोकळी चलती पर्स घेऊन. ही ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे चालू लागली त्यावेळी पाहिल्याबरोबर भगवान प्रभू रामचंद्राने ओळखलं की ही सीता नाहीये, ही सती आहे. आणि सती ही महादेवाची पत्नी आहे. महादेवाला भगवान राम आपले गुरु मानतात आणि महादेव भगवान रामाला गुरु मानतात. गुरुची पत्नी म्हणजे ही आपली आई आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्र समजून गेले सती माझी आई आहे, जरी वेश बदलून आली असली आई आहे. ही जरी वेश बदलून आली असली तरी ही कोण आहे? माझी आई आहे. ही महादेवाची पत्नी आहे. आज महादेवाची पत्नी म्हणजे माझी आई आणि आईला नमस्कार करण्याची पद्धती म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने दोन्ही हात जोडले. जोरी पानी प्रभु कीन प्रणाम, जोरी पानी प्रभु कीन प्रणाम, कीन प्रणाम. पिता समेत लीनो निज नाम, पिता समेत जोरी पानी प्रभु कीन प्रणाम, पिता समेत लीन निज नाम. जोरी पानी प्रभु कीन प्रणाम, जोरी पानी प्रभु कीन प्रणाम, पिता समेत निज नाम, पिता समेत निज नाम, पिता समेत लीनो निज नाम. जोरी पानी कीन प्रणाम, पानी प्रभु कीन प्रणाम, जोरी पानी प्रभु कीन प्रणाम, जोरी पानी प्रभु कीन प्रणाम, कीन प्रणाम, जोरी पानी प्रभु कीन प्रणाम, कीन प्रणाम, ज्यावेळी सतीला पाहिलं त्यावेळी भगवान प्रभू रामचंद्राने दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडल्याबरोबर सतीला वाटलं आता हे मला ओळखू शकले नाही. कारण शास्त्र आहे गुरुला नमस्कार करावा या भावनेनं, आईला नमस्कार करावा या भावनेनं, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला नमस्कार करावा या भावनेनं. म्हणून आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये हातामध्ये हात देण्याचं शास्त्र नाहीये, नमस्कार करण्याचं शास्त्र आहे. म्हणले हातामध्ये हात का देऊ नये? म्हणले हातामध्ये हात दिल्यानंतर काय होतं, याची निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये प्रविष्ट होते. म्हणून हातामध्ये हात कधीच द्यायचा नाही. निगेटिव्हिटी, नमस्कार करण्याचं शास्त्र आहे.
भगवंताने नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर हिला वाटला मला यांनी ओळखलं नाही. हात जोडलेल्या भगवंताला पाहिल्यानंतर हिला वाटलं नेमके हे राजकुमार आहेत, हे काही भगवान नाहीयेत. आणि पुन्हा हिच्या मनामध्ये संशय वाढत गेला. महाराज भगवंत समजून गेले आणि भगवंताने स्वतःचा परिचय दिला. परिचय कसा दिला माहितीये का? अगोदर वडिलांचं नाव सांगितलं, पिता सहित लीन निज नामू. अगोदर वडिलांचं नाव सांगितलं आणि तदनंतर स्वतःचं नाव सांगितलं. मी अवध नगरीचे राजा दशरथ, मी दशरथाचा पुत्र राम. आणि हिचा आणखी संशय वाढला. हिला वाटलं खूप दिवसापर्यंत आमची भेट नाही, जंगलामध्ये ही ओळख पटवून देण्याकरता नाव सांगू लागले. एखाद्याला तुम्ही चांगल्या भावाने समजून सांगा, त्याच्या डोक्यात जर वेगळा भाव असेल तर तो वेगळा डोकं लावतो. तो त्याला वाटत नाही की हे माझ्या चांगल्यासाठी सांगतात, किंवा त्याच्या डोक्यामध्ये जे भरलेलं आहे ना तो त्याच अँगलने विचार करणार. तुम्ही किती त्याच्या चांगल्यासाठी सांगा, एकदा का तो त्याचा दृष्टिकोन तुमच्याविषयी जसा बनला, तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी जशी बनली, तुम्ही त्याला किती इमानदारीने सांगा, पार शपथ घेऊन सांगा, तरी तो मान्य करणार नाही. म्हणजे नाही, त्याचा दृष्टिकोन चेंज झाला. म्हणून शास्त्र सांगतं, ज्याचा दृष्टिकोन चेंज झाला ना त्याला समजून सांगू नका. मग काय करा म्हणले, त्याला सोडून द्या. सोपा पर्याय, त्याला समजून सांगण्याच्या भानगडीत पडू नका. एक तर त्याचा दृष्टिकोन चेंज झालेला आहे, चेंज झालेला दृष्टिकोन तो बदलणं अवघड आहे. आणखी जवळ येऊन सांगू का, झोपणाऱ्या व्यक्तीला उठवणं सोपं आहे, परंतु ज्याने झोपीचं नाटक केलं त्याला उठवणं अवघड आहे. ज्याने नाटक केलंय ना त्याला उठवणं अवघड आहे. खरोखर झोपलेला आहे त्याला उठवू शकता, जो खरोखर अज्ञानी आहे त्याला समजून सांगू शकता, परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये केवळ भ्रम आहे, तुमच्याविषयी जी तर्क बुद्धी आहे ती बदलणं अवघड आहे. कधी कधी नात्यामध्ये, मैत्रिणीमध्ये, मित्रामध्ये असा कधी कधी गैरसमज, दृष्टिकोन चेंज होतो कधी कधी. त्यावेळी समजून सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. आणि एक सांगू का, जो तुमचा आहे ना तो कायम तुमचाच आहे. जो आपला आहे त्याला समजून सांगण्याची गरज पडत नाही. आणि जो तुमचा नाहीये ना तो कधी तुमचा नाही. तो समजूनही तुमचा होऊ शकत नाही आणि सोडला तरी तुमचा होऊ शकत नाही. म्हणून त्याला सोडण्यात शास्त्र म्हणतं सुटे. आज भगवान प्रभू रामचंद्राने वडिला सहित नाव सांगितलं. सतीचा तर्क वाढला, हिने विचार केला मला ओळखलं नाही, यामुळे स्वतः सहित नाव सांगतायत. हिची तर्क बुद्धी वाढत गेली आणि महाराज शेवटी भगवंताच्या लक्षात आलं, हिच्या काय आणखी लक्षात आलं नाही. म्हणून भगवंताने विचारलं, अहो आई साहेब एकट्या जंगलामध्ये कुठं फिरता? कहो बहुरी कहा वृष के तू विपिन अकेली फिर कहे तू, कहो बहुरी कहा वृष के तू विपिन अकेली फिर कहे तू, जोरी पानी प्रभु कीन नामो, जोरी पानी प्रभु कीन नामो, जोरी पानी प्रभु कीन नामो, जोरी पानी प्रभु. आज भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, एकट्या कुठं फिरता आई साहेब? तुमचे पतिदेव माझे महादेव कुठे आहेत? शास्त्र आहे बरं, लग्नाच्या अगोदर मुलगी वडिला बरोबर शोभते, लग्नानंतर पती बरोबर, आणि मुलगा मोठा झाल्यानंतर मुला बरोबर. शास्त्र आहे. आणखी जवळ येऊन बोलू का, आता दिवाळी झाली आणि दिवाळीला जर तुम्ही एकट्या आल्या तर गावातल्या म्हणणार एकटीच आली, काही भानगड तर झाली नाही ना.
दिवाळीला आल्या एकट्या आल्या की संशय काय एकटीच आली काही गडबड तर नाही ना लवकर आल्या लवकरच आली दृष्टी हा तुम्ही लग्न झाल्यानंतर पती बरोबर पतीला सोडायला आले दोघं जोडीनं आले मग काही डाऊट नाही मग काही नाही हा भांडण करून दोघं आले असले तरी लोक म्हणणार नाही नवरा आला होता सोडायला दृष्टी लग्न झाल्यानंतर पती बरोबर लग्ना अगोदर वडिला बरोबर शोभते आणि ज्यावेळी मुलगा मोठा होईल त्यावेळी स्त्री आपल्या मुलाबरोबर शोभते म्हणून स्त्री एकटी कुठं शोभत नाही जर तुम्ही इथून सिल्लोडला जरी एकट्या गेल्या तर गावातला एखादा भेटलं ते आमकीची बायको एकटीच फिरत होती मी सिल्लोडला पाहिलं एकटीच होती मुलगा नाही पती नाही एकटीच त्या दुकानात दिसली दृष्टी स्त्रीची शोभा पती बरोबर आहे स्त्रीची शोभा म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांनी जो शब्द प्रयोग केला तो शब्द प्रयोग किती विशेष आहे पहा अहो म्हणले तुम्ही एकट्या कुठे या जंगलामध्ये फिरता तुमचे पतिदेव कुठे महादेव कुठे बिपिन अकेली फिरवू के हेतू आणि कोणत्या हेतूने जंगलामध्ये फिरतात एकटी जंगलामध्ये स्त्री फिरणं योग्य नाहीये काय हेतू आहे जंगलामध्ये फिरण्याचा आणि ऋषकेतू भगवान शंकर कुठे आहेत तुमचे पतिदेव कुठे आहेत असं म्हणल्यानंतर सतीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या मी तर परीक्षा घेतली पश्चाताप झाला रडू लागली परंतु वेळ निघून गेलेला होता आणि इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला माझी एक प्रार्थना आहे वेळ जाण्याच्या अगोदर सावधान नंतर पश्चाताप होतो मला त्या कॉलेजमध्ये टाकलं होतं मला त्या शाळेमध्ये टाकलं होतं माझं वडिलांनी ऍडमिशन घेतलं होतं परंतु मी तिथं जाऊन काही व्यवस्थित अभ्यास केला नाही आयुष्यभर स्वतःला दोषी ठरवताल आयुष्यभर रडताल ज्यावेळी वेळ निघून जातो त्यावेळी पश्चातापाशिवाय काही दुसरं मिळत नाही आज सतीच्या जीवनामध्ये पश्चाताप झाला मी महादेवाचं ऐकलं नाही मी माझ्या पतीचं ऐकलं नाही आज मी परीक्षा घेण्याकरता निघाले रडू लागली परंतु आता रडण्याचा उपयोग नाही ज्यावेळी महादेवाने समजावून सांगितलं त्यावेळी ऐकलं नाही त्यावेळी जर ऐकलं असतं तर आता रडायची वेळ आली नसते ज्यावेळी वडील सांगतात अभ्यास कर ज्यावेळी आई सांगते अभ्यास कर त्यावेळी जर आई वडिलाचं ऐकलं असतं तर आता रडायची वेळ आली नसते ज्यावेळी ऐकलं नाही आणि काही वयामध्ये माणसाला काही गोष्टी आवडतच नाही तारुण्यामध्ये आई वडील बिलकुल आवडत नाहीत इथं बसलेल्या मुलीला मी प्रश्न करेल तुम्हाला मैत्रीण जास्त आवडते का आई जास्त आवडते मैत्रीण का आई सकाळी लवकर उठ म्हणते म्हणून राग येतो आई अभ्यास कर म्हणते म्हणून राग येतो मैत्रीण तसं काही म्हणत नाही मैत्रीण म्हणते चल आईस्क्रीम खाऊ मैत्रीण म्हणते चल कॅडबरी खाऊ मैत्रीण म्हणते चल आजच्या दिवस सुट्टी मारू मैत्रीण आवडते आणि तारुण्यामध्ये जर संत ग्रंथ आणि आई वडिलाचा राग आला की समजायचं आपण लवकर समाप्त होणार आहेत तारुण्यात ग्रंथ आवडावेत तारुण्यात संत विचार आवडावेत आणि तारुण्यामध्ये आई वडील आवडावेत म्हणजे आवडावेत आईने सांगितलं हा ड्रेस नको घालू नाही घालायचा आईने सांगितलं असं नको चालू नाही आईने सांगितलं हिच्याकडे नको जाऊ नाही जायचं आईचा विचार नाही आवडत आणि ज्यावेळी आई वडिलांचा सल्ला आवडत नाही एक सांगू का या जगामध्ये तुमचं चांगलं झालेलं फक्त आई वडिलालाच देखवतं दुसऱ्या कोणालाच देखवत नाही तारुण्या